बेलापूर येथील विवाहित अक्षता कुणाल म्हात्रे हिला शिळेफाटा येथील घोळ गणपती मंदिरातील 3 पुजाऱ्यांनी चहातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून तिच्यासोबत अतिप्रसंग केला. शुद्ध आल्यानंतर तिच्या डोक्यावर दगडांनी वार करून तिची गळा दाबून हत्या देखील केली. खरं तर अक्षता मनाला शांती मिळण्यासाठी तिथे गेली होती, पण तिथे ती कायमचीच शांत झाली. शिळेफाटा क्रॉस करून पुढे गेल्यानंतर तिथे एक गणपतीचे मंदिर आहे. ते मंदिर तसे बरेच प्राचीन काळापासून तेथे आहे. आजूबाजूला जंगल आहे. त्या मंदिराचा परिसर अतिशय शांत आहे. तेथे गेल्यानंतर मनाला प्रसन्न व सकारात्मक देखील वाटते. मी अक्षता, माझे वय 30 वर्ष असून मला एक बाळ आहे. प्रत्येक मुलगी जशी आईवडिलांची लाडाची लेक असते, तशीच मी देखील माझ्या आईवडिलांची लाडाची लेक होते. लहानपणापासून खूप स्वप्न होती माझ्या भावी आयुष्याबद्दलची. एक चांगलं आयुष्य जगण्याची, आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची सवय आईवडिलांकडून मी शिकले होते. माझे शिक्षण पूर्ण झाले, लग्नासाठी स्थळ पाहिले गेले आणि वयाच्या 24व्या वर्षी कुणाल म्हात्रे या व्यक्तीसोबत माझे लग्न झाले. पहिल्याच भेटीत ते मला पसंत पडले होते. लग्न करून मी सासरी आले. सुखाचा संसार करण्याची स्वप्ने पाहू लागले. यापुढचेही आयुष्य आनंदात व जोडीदाराच्या साथीने सुखमय होईल अशी आशा होती. म्हणूनच जोडीदाराला किंवा सासरच्या मंडळींना आपल्यामुळे कधीच काही त्रास होणार नाही याची काळजी मी नेहमीच घेतली. लग्नानंतरचे काही दिवस अगदी छान होते. दुष्ट लागण्यासारखे ते दिवस होते. मी माझ्या माहेरचे आत्ता निश्चित झाले होते. पण काहीच महिन्यात या सुखाला कोणाची तरी नजर लागावी अशा घटना माझ्यासोबत घडल्या. सर्व काही अगदी छान चालू असताना का कोणास ठाऊक सासूने अचानक सासूरवास देण्यास सुरुवात केली. नेहमी काही ना काही कारणाने बोलायला लागली. जे जेवण मी आधी बनवायचे तेच जेवण आता त्यांना आवडेनासे झाले. सतत तुला हेच येत नाही, तुला तेच जमत नाही, तू हेच करत नाहीस, तू अशीच करतेस, अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली. मी जेव्हा जास्त काही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. पण जसजसे अजून थोडे महिने गेले तसतसे घरातील सर्वच जण जणू काही ठरवल्याप्रमाणेच मला त्रास देत होते. माझी नणंद देखील या सर्वांमध्ये सामील होती. माझ्या नवऱ्याला हे सर्व माहीत होतं, पण ते दुर्लक्ष करत होते. मी माझ्या घरातील लोकांना समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला, कारण माझ्या नवऱ्यावर प्रेम होते व आपला हा संसार करायचा होता. म्हणून मी काही दिवस सहन करत राहिले. पण पुढे जाऊन सासरच्यांनी माझ्या आईवडिलांना फोन करून हे सांगण्यास सुरुवात केली की तुमची मुलगी अशीच करते, तिला काहीच जमत नाही, ती काहीच करत नाही, तुम्ही आम्हाला फसवलं आहे, तुम्ही हे आधी आम्हाला काही सांगितलं नाही. यावरून त्यांना ते ऐकवू लागले. मुलीची बाजू आहे व माझ्या सुखासाठी त्यांनी नेहमीच त्यांचा अपमान सहन केला. कधी काही उलटून बोलले नाहीत. पण आता तर ते मला माहेरातून काहीतरी कारण काढून पैसे घेऊन येण्यास सांगू लागले. मी सुद्धा आपलाच संसार आहे, काहीतरी हातभार लागेल या निरपेक्ष भावनेने त्यांच्या मागण्या पूर्ण करत राहिले. पण याचा चांगुलपणाचा त्यांनी गैरफायदा घेतला. आता तर ते मला मानसिक त्रास देण्यामध्ये घरातील सर्वजण सामील झाले, अगदी माझा नवराही. पण तरीही एक ना एक दिवस माझा नवरा मला समजून घेईल, त्यांना माझी बाजू कळेल या एकाच आशेवर मी सर्व काही सहन करत होते. त्यामध्ये लग्नाला 2 वर्ष पूर्ण होऊन देखील अजून बाळ होत नाही म्हणून माझ्या वडिलांना अपशब्द ते वापरू लागले. मुलाचे दुसरे लग्न करून देऊ असे बोलू लागले. त्यामुळे आईवडील माझ्यासाठी जास्त चिंतेत पडले. त्यांना त्यानंतर मला बाळ होण्यासाठीच्या ट्रीटमेंटसाठी सर्व खर्च त्यांनीच केला. त्यानंतर काही महिन्यात मला दिवस गेले. आता तरी सासरचे खुश होतील व मुलीला काही त्रास देणार नाहीत ही भाबडी आशा आईवडिलांची होती. मी गरोदर असूनही त्यांनी मला त्रास देण्याचे काहीच कमी केले नाही. तेव्हाही मी सहन करत राहिले. घरात बाळ होईल आणि सर्वांचे मन बदलतील या एकाच आशेवर मी गरोदरपणातील दिवस पुढे ढकलत होते. दिवस जात होते पण परिस्थिती मात्र तशीच होती. आणि एके दिवशी मी एका गोंडस बाळाला जन्म दिला. तेव्हा थोडे दिवस सर्व आनंदात होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. बाळाला पाहून तरी सर्वांच्या मनाला पाजर फुटेल, पण तसं काही घडलं नाही. पुन्हा तेच सुरू झाले. माहेरातून पैसे घेऊन येण्यासाठी मला जबरदस्ती केली जाऊ लागली. माझा नवरा माझ्यावर आता संशय देखील घेऊ लागला होता.
मी कोणाशीही फोनवर बोलले तरी ते जाब मला विचारू लागले. नणंद, सासू, सासरे, नवरा या सर्वांनी मिळून अगदी माझे जगणे अवघड केले होते. जेव्हा नवऱ्याने माझ्या चारित्र्यावर संशय घेतला तेव्हा माझा मात्र संयम संपला. कारण एक स्त्री आपल्या संसारासाठी काहीही सहन करू शकते, पण तिच्या चारित्र्यावर कोणी संशय घेतला तर ती ते सहन कधीच करत नाही. आणि संसाराच्या वाटेवर आपला नवराच आपल्यासोबत नसेल तर कोणत्याच गोष्टीचा काहीच उपयोग नसतो. म्हणून मी माहेरी जाण्याचे ठरवले. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या सासरच्यांनी मला पुन्हा त्रास देणार नाही, जे काही याआधी घडलं ते पुन्हा होणार नाही असा शब्द दिला व मला सासरी येण्यास सांगितले. तेव्हा माझे आईवडील अजिबातच पाठवून देण्यास तयार नव्हते. पण मीच माझ्या बाळाचा विचार करून, त्याच्या भविष्याचा विचार करून आणि मलासुद्धा त्यांच्यासोबत सुखाचा संसार करायचा आहे, हा हेतू आजही प्रामाणिक होता म्हणून मी तेथे जाण्याचा निर्णय घेतला. तेथे गेल्यानंतर काही महिने सर्व माझ्याशी चांगले वागायचे, बोलायचे. तेव्हा मनात एक आशा निर्माण झाली की यापुढे सर्व चांगलं होणार. आई-वडीलसुद्धा आता निर्धास्त झाले होते. काही दिवस सुखाचे गेले व पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच घटना माझ्यासोबत घडू लागल्या. माहेरातून पैसे घेऊनच टोमणे मारणे हे सुरूच होते. पण मी आता या सर्वाला विरोध केला. मी पैसे वगैरे काही घेऊन येणार नाही, यापुढे त्यांना, आईवडिलांना त्रास देणार नाही असे स्पष्टच त्यांना सांगितले. तेव्हा त्यांना माझा जास्तच राग येऊ लागला व एके दिवशी खूप मोठे भांडणे, वादविवाद झाला. मन खूप जास्त अस्वस्थ, बैचेन झाले. मी रागाच्या भरात घरातून बाहेर पडले, याच हेतूने की कुठेतरी शांत ठिकाणी गेल्यावर मनाला मनशांती मिळेल. निघताना माझे बाळ माझे पाय ओढत होते, जणू काही ते मला सावधच करत होते. बाळाकडे पाहून न जावे असा विचार मनात आला, पण मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत मनाला थोडा वेळ शांती देण्यासाठी मी घरातून बाहेर पडले. मनात अनेक प्रश्न, गोंधळ, पुढे कसं काय होणार या विचारात मी चालत होते. कोणाच्या घरी जाऊन कोणाला त्रास देण्यापेक्षा, कोणाच्या घरी जाण्यापेक्षा देवाच्या मंदिरात दारी जाण्याचे मी ठरवले आणि मी 6 जुलै रोजी डोंगरातील मंदिरात पोचले. देवाच्या दारी मनाला शांती मिळण्यासाठी मी बराच वेळ तेथे बसून होते. एवढा वेळ तिथे बसलेले पाहून तेथील पुजाऱ्यांनी माझी विचारपूस केली असता माझ्या बोलण्यावरून एकूणच माझ्या सध्याच्या परिस्थितीचा अंदाज त्यांना आला. नंतर दुपारी त्यांनी मला जेवण दिले व माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याची दुष्ट बुद्धी त्यांना सुचली. काही वेळाने नंतर त्यांनी मला चहा दिला, त्यामध्ये औषध मिसळून दिले. तो चहा घेतल्यानंतर मी बेशुद्ध पडल्यानंतर पुजाऱ्यांनी आळीपाळीने माझ्यावर बलात्कार केला. त्यामध्ये 3 जण सामील होते. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा आपल्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार घडला आहे हे माझ्या लक्षात येताच मी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. माझा आवाज कोणापर्यंत पोहोचू नये व त्यांचे काळे कृत्य कोणासमोर येऊ नये म्हणून त्यांनी मला मारहाण केली. गळा दाबून माझा अंत केला व कोणाला संशय येऊ नये म्हणून माझा मृतदेह जंगलात फेकून दिला. अशा प्रकारे मनाला शांत करण्यासाठी आलेले मी तेथेच माझ्या देहाचा अंत झाला. तिकडे सर्वजण मला शोधू लागले, पण मी कुठेच भेटले नाही. माझे सर्वात आधी हेच चुकले की मी घर सोडून मनशांतीसाठी निर्जन ठिकाणी जायला नको होतं, तर त्याऐवजी मी काही दिवस बाळाला घेऊन माहेरी किंवा मग एखाद्या नातेवाईकांच्या घरी जायला हवं होतं. पण कोणाला काही त्रास होऊ नये म्हणून मी एकटीच काही वेळासाठी देवाच्या दारी जाण्याचे ठरवले. पण तेथे अशा वाईट प्रवृत्तीची लोक भेटतील व असं काही घडेल, होईल अशी कल्पनाही मनात आली नाही. आणि ही दुर्दैवी घटना माझ्यासोबत घडली. माझ्या बाळाला मी आई पण यापुढे देऊ शकत नाही. ते कायमचे पोरके झाले. ज्या आईवडिलांनी माझ्या सुखासाठी आत्तापर्यंत सर्व काही त्रास सहन केला, त्यांचा त्रास आता सार्थकी ठरला नाही. म्हणूनच कोणावर कधीही आंधळा विश्वास ठेवू नका. आपली परिस्थिती कधीही कशीही असली तरी त्याची जाणीव बाहेरील व्यक्तीस कधी कोणाला होऊ देऊ नका. कारण आपल्या असहाय्यतेचा कधी कोण कसा गैरफायदा घेईल हे कधीच सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक वेळी सावधगिरीने राहणे हेच योग्य आहे. आणि नवरा बायको सोबत असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण कोणत्याही कठीण परिस्थितीत नवऱ्याची साथ खूप महत्त्वाची असते. आज माझा नवरा माझ्यासोबत असता तर कदाचित हे घडलंच नसतं. माझे सुखी संसाराचे स्वप्न आता अपूर्णच राहिले व जास्त वाईट मला माझ्या बाळाविषयी वाटते की त्याची काय चूक होती जे त्याला आता आईविना राहावं लागणार आहे. अजूनही माझे मन, आत्मा माझ्या बाळासाठी तरसत आहे. अक्षताताईच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी आपण सर्वजण प्रार्थना करूयात.
आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.